अत्यंत तरबेज आणि ताकदवर आहेत. एका बाजूला सोनादेवी टेमगर तर दुसऱ्या बाजूला योगेश आणि किरण. स्वराज्य कशी या दोन दिग्गज संघामधून चालू सामना आपण पाहतोय. प्रेक्षकांच्या भेटीला अतिशय उत्तम सामना मित्रो. खऱ्या अर्थाने या सामन्यामधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जाईल, कारण या सामन्यामधून दोन्ही दिग्गज संघ आहेत. दोन्ही संघामधून अष्टपैलू अशा खेळाडूंचा भरणा, चौकार षटकारांची आतिषबाजी, गोलंदाजी देखील उत्तम राहील. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिल्या संघाच्या वतीनं पहिल्या षटकात गोलंदाज महेश तरे आणि पहिला चेंडू पेस करताना योगेश बोबडे याच्या बॅटमधून येतोय षटकार. उत्तम फटका. खऱ्या अर्थाने चेंडूची पेक थोडीशी चुकीची झाली होती. फुलेंचा चेंडू तो ऑनसाइडचा फटका देखील सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट सजला. स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहिला. बॅकवर्ड स्पर्लेक सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय नेत्र दीपक फटका फलंदाज योगेश बोबडे याच्या बॅटमधून येतोय. आता मात्र डिफेन्सिव्ह फटका म्हणजे फक्त आणि फक्त चेंडू थोडंसं स्टॅप केलंय. चेंडू जातोय शॉर्ट कव्हरला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. एकच धाव. धावसंख्या एकाने पुढे सकते. धावसंख्या होती बिनबाद 7. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका सल्ला. चेंडू जातो वायडिश. लॉंग ऑफला चांगलं क्षेत्रक्षण आपण पाहिले. किरणीच्या माध्यमातून चांगला फटका. एक धाव निश्चित. एका धाव्याने संघाची धावसंख्या 8. पुन्हा एकदा चेंडू फुलचा आहे. चेंडूला सुंदरसा हुक. मात्र मी क्षेत्ररक्षक कौतुक आणि अतिशय प्रतिम उत्कृष्ट झाले. त्याच्या माध्यमातून कॅरी झाला आणि महत्वाचा पहिला विकेट. योगेश बोबडे याची केली मात्र संपूर्ण. फटका उत्तम होता. प्लेसमेंट थोडंसं चुकीचं. स्क्वेअर ऑफ विकेट आपण फटका पाहिला. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या ट्रॅव्हल झाला. आउटफील्ड मधून देखील चांगले क्षेत्ररक्षण झालं. उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण झालं आणि महत्वाची पहिली विकेट प्राप्त करताना गोलंदाज. नेक्स्ट बॅट्समन जातोय महेश. नेक्स्ट बॅट्समन जातोय महेश. चला प्लीज थोडंसं बेल कमी स्पीडअप करा. पुन्हा एकदा गोलंदाज महेश. अक्रॉस लाईन थोडंसं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर मात्र चेंडू कुठं बॅटची आउटसाईड एज घेऊन जातोय शॉट थर्डमॅनला. इनफिल्डमधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि एक धाव घेण्याची संधी महेश याला मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 9. 1-9 क्रमांक. पहिलं निर्धारित 3 ओव्हरचा सामना आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन बोथ टीम आपण लक्ष द्या. यंदर गावदेवी पूर्ण ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका सजलाय. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. एक मात्र थोडीशी रॉंगिंग झाली होती आणि तिसऱ्या धावेसाठी महत्वाचा फलंदाज किरण याची केली मात्र संपुष्टात. मात्र कधी कधी असा फलंदाज बाद होण्यामागे हे देखील एक संघाची फार मोठी रणनीती असते. बघा किरण बाद झाल्यानंतर संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड सोनादेवी टेंबर संघाचा उत्कृष्ट फलंदाज अल्पेश चौधरी इन ऍक्शन मध्ये आहे. त्याला आपण पाहतोय. तर 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 11. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 11. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक. दुसरं गोलंदाजी तो निलेश.
वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज येतोय निलेश. चला प्लीज थोडंसं आपण स्पीडअप करा, बेल कमी घ्या. निलेश दुसऱ्या षटकाला परंपरे वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज येतो निलेश. स्ट्राईक रोटेट काही संधी आहे ती अल्पेश याला. अतिशय चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतो, बीट करतो फलंदाज अल्पेश याला. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या असते ओव्हर क्रमांक दुसरं 2 बाद 11. आता मात्र चेंडूला उडवला ऑन साईडला. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला अल्पेशाच्या बॅटमधून. पहिला चेंडू निश्चित डॉट गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र घनागतीचा प्रहार त्याच्या माध्यमातून झाला आणि चेंडू आउट ऑफ पार्क सीमारेषेच्या बाहेर जाणारा अतिशय दमदार षटकार येतोय. या साधेपणे सांगा धावसंख्या या साधावेळी संघ धावसंख्या साने पुरस्कार धावसंख्या होती ती 17. पुन्हा एकदा गोलंदाज निलेश. अतिशय चांगला चेंडू ती सुरक्षित पद्धतीने चेंडूला फक्त आणि फक्त थोडासा टॅप केलं. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. या 2 धावांनी संघ धावसंख्या होती ती 19. ऑफस्टॉपचा थोडासा बाहेरचा चेंडू हलक्यात पडणे फक्त चेंडू थोडासा स्टेअर केलं होतं. शॉर्ट कव्हरला आपण चेंडू पाहिला. इन फिल्म आउट फिल्ममधून जोपर्यंत चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत मात्र 2 धावण्याची संधी झाली फलंदाज झाला आणि या 2 धाब्याने संघ धावसंख्या होती ती 19. ओव्हर क्रमांक दुसरं 2 बाद 19. फुलेंचा चेंडू ऑन साईडचा फटका मात्र प्रॉपर चेंडूमध्ये किंवा फटक्यामध्ये ताकद जोखता आली नव्हती. पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी होती. फुलेंचा चेंडू होता. खऱ्या अर्थाने चेंडूचा उत्तम समाचार होता असा मात्र निश्चित घेता आला नव्हता. अल्पेश चौधरी याला मात्र 2 धावा त्याच्या माध्यमातून निश्चित कंप्लीट झाल्या आणि या 2 धावाने आता धावसंख्या होती ती 21-21. चार चेंडूमधून आतापर्यंत 10 धावा खर्च करताना गोलंदाज निलेश. अजून उर्वरित 2 चेंडूचा खेळ त्याच्या स्केलमधला बाकी. चेंडूला सुंदरसा स्क्वेअरकटचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण मी कौतुक आहे. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण. क्षणभर असं वाटलं की चेंडू कुठेतरी हुलकावणी देतो की काय क्षेत्ररक्षणाला मात्र अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण शॉट कव्हरला पाहिलं. मात्र 2 धावा ह्याच दरम्यान कंप्लीट झाले आणि 2 धावांनी संघ धावसंख्या 23 वर पोहोचली. ओव्हर क्रमांक दुसरं आणि दुसऱ्या ओव्हरमधला मला वाटतं शेवटचा अंतिम चेंडू बाकी असावा. पुन्हा एकदा गोलंदाज. अतिशय चांगला फटका मात्र या ठिकाणी झेल सोडला जातो. जीवदान दिले जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. आणि या 2 धावा घेण्याची संधी झाली. पुढे एकदा प्राप्त फलंदाज अल्पेश चौधरी याला. तर पहिल्या 2 ओव्हरचा आपण विचार केला तर 12 चेंडूमधून तब्बल खर्च झाल्या 25 धावा. प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर 12.25 सरासरी. भारत त्याच्या माध्यमातून झेल या ठिकाणी कॅरी झाला नाही. झेल सुटला. जीवदान मिळालं. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद.
पहिल्या 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 2 ओव्हरमधून तब्बल खर्च झाल्या 25 धावा प्रति ओव्हरचा आपण जर विचार केला तर 12.25 ची 50 ची सरासरी. तिसऱ्या षटकाला परंपरे वैयक्तिक पाला सांघिक तिसरं गोलंदाज येतोय सर्वेश. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या. 12 चेंडूमधून तब्बल खर्च झाल्या 25 धावा. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे. दोन्ही बंधू इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय, अल्पेश आणि महेश. चेंडू मात्र थोडासा स्वेअर आहे, आउट ऑफ लेग स्टंप. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून करते. कामांतर धावणे संघात धावसंख्येकडे पुरस्कार धावसंख्या होती ती 26. 2 बाद 26. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी देखील काही प्रेक्षक आम्हाला जॉईन आहेत. या प्रेक्षकांमध्ये खास करून आमचे जगन काका म्हात्रे, धावचित बाद करण्याची कारण आम्ही संधी निश्चित मला वाटतं आली होती, मात्र त्या संधीचं सोना करता आलं नव्हतं. आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचताना फलंदाज अल्पेश. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील या टॉससाठी गावदेवी पूर्णा आणि नंदेश्वर खारबाव. पूर्णा संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर खारबाव संघाचा कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी या प्लीज. अजूनही उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या 13 चेंडूमध्ये तब्बल खर्च झाल्या 27. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं फलंदाजाला. मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या 28. अतिशय चांगला फटक स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय. एक 2 धाव घेण्याची संधी. या 2 धावणी संघात धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 30. अजूनही उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 40 धावा निश्चित या स्पर्धेमध्ये एक चांगला टार्गेट असेल. अजूनही उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी असतात. त्या अद्वस्थिती पाहतोय. संघाची धावसंख्या आहे ती 30. जगदीश नाईक आणि त्याचबरोबर पिंटू पाटील देखील या स्पर्धेची मजा घेताना हा चेंडू थोडासा आउट ऑफ लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून घेते. कामांतर धावणे संघात धावसंख्या होती ती 31-21. थोडासा मेस्टाम स्ट्रोक आणि फलंदाज बाद. महेश याची कडी मात्र या ठिकाणी संपुष्टात आलेली आहे. नेक्स्ट बॅट्समन जातोय सचिन पवार.
पहिला चेंडू पेस करताना अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका सचिन पवारच्या बॅटमधून आमच्या VIP स्टेजला सलामी देणारा उत्तम षटकार. या साधारण संघात असंख्य 37. आता मात्र एक चांगल्या लक्षाकडे वाटचाल करणारा संघ आपण पाहतोय सोनादेवी टेमगर. अजूनही उर्वरित एक चेंडूचा खेळ बाकी आहे. सचिन पवार याच्याकडे चांगली अबडी चांगली क्षमता उत्तम फलंदाज आहे. पुन्हा एकदा फुलेंचा चेंडू ऑन साइडचा फटका सजला. हा चेंडू देखील जाईल आउट ऑफ पार्क. जबरदस्त अतिशय प्रतिम उत्कृष्ट फलंदाजी. खऱ्या अर्थाने 2 चेंडू मधून 12 धावा प्राप्त करताना सचिन. स्वर्गीय नंदकिशोर खारबाव, संदेश पाटील आणि देवा टावरे 2 उत्कृष्ट खेळाडू. नाणेफेकी उडवली जाईल. छापा आणि काटा असं नाण्याचं स्वरूप आहे. कोण आवाज देईल? देवा टावरे. छापा अशी कॉलिंग आणि एक्झॅक्ट छापा झालेला आहे. खूप खूप धन्यवाद. तुमच्या दोन्ही मान्यवरांचा विशेष स्वागत आणि आभार. नक्कीच देवा टावरे गावदेवी पूर्णा संघाच्या बाजूनी नाणेफेकी लागलेली आहे. सायंकाळचं सत्र आहे. 3 ओव्हरचा सामना आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करताय. नक्कीच आज समोरचा संघ पाहिला तर चांगली कामगिरी राहिलेली आहे. योगेश पाटील, फाईन टीम, स्वर्गीय नंदकिशोर खारबाव प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि 3 ओव्हरचा सामना आहे. देवा टावरे, या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन कसं वाटलं? एकंदरीत ही क्रीडानगरी पाहिली तर काय फिलिंग होते? एकदम चांगला ग्राउंड आहे आणि आयोजन नियोजन चांगलं सुंदर आहे. त्याबद्दल मी आयोजकांना शुभेच्छा देतो. 3 ओव्हरचा सामना, नाणेफेकीचा कौला महत्वाचा होता. नाणेफेकी जिंकली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. यामागचं कारण सांगू शकाल? आम्ही शक्यतो त्यांना कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू आणि त्या चेस करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच कमीत कमी धावांपर्यंत रोखण्यासाठी असे कोणते 3 आपले महत्वाचे गोलंदाज या सामन्यातून आपण यूज कराल? बाला आहे, राकेश टावरे आणि हर्षद आहे. सध्याच्या संघाच्या कामगिरीवर आपण किती खुश आहात? या सामन्यातून काही संघामध्ये नवीन खेळाडू की सकाळचा संघ कायम आहे? ॲज इट इज सेम. धन्यवाद. संदेश पाटील, आपल्यासाठी नाणेफेकी महत्वाची होती? नाही, नाणेफेकी तर महत्त्वाची नाही. फिल्डिंग येऊ दे का बॅटिंग येऊ दे, 100% देण्याचा प्रयत्न करावा. 100 11 खेळाडू. नक्कीच प्रथम फलंदाजी आलेली आहे. देवा टावरेचा संघ देखील एक चांगला ताकदवान संघ आहे. या संघासमोर कोणती टोटल सेफ असेल आपल्या संघासाठी? काही आकडा सांगू शकाल? 30 ते 40 रन पर्यंत जाण्याचा आमचा प्रयत्न असेल. धन्यवाद. तर नाणेफेकी इथे संपन्न झालेली आहे. गावदेवी पूर्ण संघाच्या बाजूनी नाणेफेकीचं महत्वाचं कौल लागलेलं आहे आणि देवा टावरेनं प्रथम घेतला आहे गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी त्यांनी आमंत्रित केलेले आहे स्वर्गीय नंदकिशोर खारबाव या संघाला. आपण जाऊया, ऐकूया चालू सामन्याचं दुसरं सत्र.
समालोचक कक्षामध्ये सज्ज आहेत आमचे परम मित्र मोहन दादा भोईर. हॅलो, धन्यवाद काळुंजी केने. 3 षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 43 आणि विजयाचं लक्ष आव्हान 44 धावांचं आणि 44 धावांचं आव्हान सेट करण्यासाठी सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतो. एका बाजूला साई तर दुसऱ्या बाजूला गिरीश. तर वैयक्तिक पाहिला सांघिक पाहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकात गोलंदाज दामू अण्णा. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या, स्पीडअप करा. अजून याच्या स्पर्धेमधून 2 सामने बाकी आहेत, त्या अनुषंगाने प्लीज आपण सहकार्य करा. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकात गोलंदाज दामू अण्णा. थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या प्लीज. वेलेचं सहकार्य आम्हाला करा. वेल इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकातलो आणि पहिला चेंडू थोडासा ऑन द खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये निश्चित आपण थोडासा स्पर्श पाहिला, मात्र एसटी रक्षक सचिन पवारला तो चेंडू व्यवस्थित गॅदर करता आला नाहीये. चेंडू जातो शॉर्ट ताडम्याला. इनफिल्डमधून चांगले क्षेत्ररक्षण झालं. 1 धाव घेण्याची संधी. या एका धाब्याने संघाची धावसंख्या होती बिनबाद 1. ओव्हर क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकात गोलंदाज दामू. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता, पुढे मारण्याचा प्रयत्न. अतिशय चांगला फटका आणि आउटफील्ड मधून देईल की तितक्याच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांची संख्या धावसंख्या होती बिनबाद 3. चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित आपण पाहिलं होतं. चेंडूची गती कमी केली होती, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा 2 धावा करण्याची संधी. हलक्यात बॅट फक्त ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू शॉर्ट मिडविकेटला आपण पाहिला. चेंज ऑफ पेस परिवर्तन व्हायरेशन पाहायला मिळतं. गोलंदाजी अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी पहिल्या ओव्हरमधून आपण पाहतो दामू याची. परिपूर्ण बीट करताना फलंदाजाला गिरीश याला. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू हातला गोलंदाज. स्विंग अँड मिस बीट होताना फलंदाज गिरीश. पहिल्या ओव्हरमधून मात्र थोडासा बॅकफुट जाताना संघ आपण पाहतोय स्वराज्य कैशली साजेशी कामगिरी करता आली नाहीये. खास करून गिरीशाच्या बॅटमधून साजेशी कामगिरी नाहीये. 4 चेंडूमधून फक्त 4 धावा. हा चेंडू देखील सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट उत्तम दर्जाचा चेंडू हाताळताना गोलंदाज. खऱ्या अर्थानं संघटनाला विश्वासाने त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी आपण पाहिली पहिल्या ओव्हरमधून. आपलं साम्राज्य निर्माण करताना गोलंदाज दामू अण्णा. महत्वाच्या सामन्यामधून महत्वपूर्ण कामगिरी. फक्त आणि फक्त खर्च केल्या 5 धावा. आता उर्वरित 12 चेंडूमध्ये विजयासाठी 39 धावांची गरज आहे. चला थोडासा स्पीडअप करा, बेल कमी घ्या. दुसऱ्या षटकाला परंपरे वैयक्तिक पाला सांघिक दुसरा गोलंदाज येतोय अल्पेश. उर्वरित 12 चेंडूमध्ये अजून विजयासाठी तब्बल 39 धावांची गरज आहे. पहिल्या ओव्हरचा आपण जर विचार केला अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी आपण पाहिली दामवानाच्या माध्यमातून, ज्यानं खर्च केला फक्त आणि फक्त 5 धावा.
या ठिकाणी मात्र चेंडू थोडासा स्वेप केले, चेंडू जातोय फाईनला. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न. अतिशय चांगला फटका आहे. निलेश याच्या बॅटमधून खऱ्या अर्थाने सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतो आणि ज्या फटक्याची नितांत गरज, तो फटका त्याच्या बॅटमधून सजला. चेंडू आउट ऑफ पार्क सीमेच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक षटकार येतोय. या 6 धावेने आता मात्र थोडासा कमबॅक करताना संघ आपण पाहतोय स्वराज्य कशेळी. संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकते 13. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका आहे. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू आता गोलंदाज अल्पेश. स्विंग निवेस परिपूर्ण बीट होताना फलंदाज एक निर्धाव चेंडूची सांगतो ते धावसंख्या असते ओ क्रमांक 2 आपण पाहतोय. निर्धारित 3 ओव्हरचा सामना आहे. आतापर्यंत अद्ययावत स्थिती आपण पाहतोय स्वराज्य कशिळी संघाची. धावसंख्या ती 15. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 29 धावांची गरज आहे. चेंडूवर मोठा फटका, चेंडू देखील जाईल का? वाट कॅच अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा झेल कॅरी केला जातो आणि महत्वाची विकेट, बिग विकेट, बडी सफलता या प्राप्त गेंदबाज महेशाचं मी कौतुक आहे. अतिशय प्रतिम उत्तम झेल त्याच्या माध्यमातून कॅरी झाल्यानं खऱ्या अर्थानं क्रिकेटमधून झेलला फार महत्त्वाचं स्थान असतं. कारण की लेलो कॅच जितो मॅच, घ्या कॅच जिंका मॅच, कॅच विन द मॅच असं समीकरण आपण नेहमीच क्रिकेटमध्ये पाहत असतोय.
रोख आदेश देताना जितू पुलोरियाला. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खाल्ल्यानंतर आता मात्र एक सामन्यामध्ये थोडंसं कमबॅक करताना संघ आपण पाहतोय स्वराज्य कशेळी. उर्वरित 5 चेंडूमध्ये विजयासाठी आता मात्र 20 धावांची गरज. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या. आउट ऑफ इनसाइडचा पुन्हा एकदा अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका. यास हा चेंडू देखील जाईल आउट ऑफ पार्क. गार्डन पहिल्या 2 ओव्हरमधून 2 बॉलमधून तब्बल 12 धावा प्राप्त करताना फलंदाज. आता उर्वरित 4 चेंडूमध्ये विजयासाठी 14ची गरज. सहा चेंडू 26 धावाची गरज असताना पहिल्या 2 मधून 2 12 धावा खर्च झाल्या. येणारे 4 चेंडू विजयासाठी 14ची गरज. अक्रॉस लाईन ऑन साइडचा अतिशय चांगला फटका चेंडू येतो मिड विकेटला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. बॅकिंग देखील उत्तम. 2 धावा. येणारे 3 चेंडूने विजयासाठी आता 12 धावांची गरज. 3-12. जीवाचा आतंक करताना सचिन पवार. चेंडू मात्र थोडासा स्वर आहे. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू मात्र आता हाताळताना आणि महत्वाची विकेट.